नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये. आज आपण समाजसुधारक हा घटक समजावून घेणार आहोत. तर हा घटक समजून घेण्यापूर्वी परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतात हे पहिल्यांदा आपण समजून घेऊयात. ज्यावेळेस आपण समाजसुधारक हा घटक पाहत आहे त्यावेळेस आपण एक 4 पॉईंट लक्षात घेतले पाहिजेत. ते कोणते? तर समाजसुधारकांनी कोणते साहित्य लिहिले किंवा त्यांची महत्त्वाची विधानं कोणती, किंवा चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर एखादी घटना होऊन 50 वर्ष, 100 वर्ष किंवा 150 वर्ष पूर्ण झाले असेल तर त्यावरती हे आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारण्यात येतात. किंवा त्यांनी जे संस्था स्थापन केले त्या कोणत्या संस्था, कोणत्या समाजसुधारकांनी चालू केलेल्या आहेत त्या पाहणे इत्यादी गरजेचं आहे. तर आज आपण एक 4-5 समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कोणकोणते? बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, दादोबा पांडुरंग तर्खडकर, राजाराम मोहन रॉय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे 4-5 समाजसुधारक आहेत. त्यांच्याबद्दल आपण एक महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत, ज्या घटना आहेत त्या समजून घ्याव्यात. तर पहिले आहेत राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांच्याविषयी जर आपण माहिती बघितली तर यांचा जो कालखंड आहे तो किती आहे? 1722 ते 1833. काय आहे? 1722 ते 1833. राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल जर एक महत्त्वाचे जर वाक्य बघितले तर यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते. अशा या आधुनिक भारताचे जनक म्हटले जाणाऱ्या राजाराम मोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 झाला. कधी झाला? 22 मे 1772. कुठे झाला यांचा जन्म? हुगळीमधील राधानगरी येथे झाला. हुगळीमधील राधानगरी येथे झाला आहे. अशा या राजाराम मोहन रॉय यांना जो मुघल सम्राट आहे, मुघल सम्राट कुठला? अकबर दुसरा, याने राजा अशी पदवी त्यांना दिलेली आहे. काय पदवी दिलेली आहे? राजा. म्हणजे राजा हे त्यांचं नाव नाही, त्यांना दिलेली पदवी आहे. त्यांचं नाव आहे राम मोहन रॉय. अशा त्यानंतर पुढे जर त्यांचं आपण कार्य जर बघितलं तर त्यांचे कार्य बघत असताना 1815ला जर बघितलं तर त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे. कशाची स्थापना केलेली आहे? 1815ला आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे. त्यानंतर 1816ला कसे स्थापना केली? वेदांत सोसायटीची स्थापना. ह्या ज्या घटना आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या परीक्षेला आपल्याला वारंवार विचारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जे साल आणि ज्या संस्था त्यांनी स्थापन केलेल्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. 1815ला कुठली? आत्मीय सभेची स्थापना. त्यानंतर 1816ला वेदांत सोसायटीची स्थापना. तसेच 1817ला 1 वर्षानंतर लगेच कुठली? हिंदू कॉलेजची स्थापना केलेली आहे. त्यानंतर 1830ला कशाची स्थापना केली आहे? ब्राह्मण समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे. अशा तीन ज्या संस्था आहेत त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. त्यानंतर पुढे आपण दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याविषयी माहिती जाणून घेऊयात. कोणाबद्दल? दादोबा पांडुरंग तर्खडकर. यांचा कालावधी कोणता आहे? 1814 ते 1882 असा यांचा कालावधी आहे. म्हणजे त्यांनी जे कार्य केले तो कालखंड आहे 1814 ते 1882. असे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना काय म्हणून ओळखले जाते? तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. जसे आपण मागाशी बघितले राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असे म्हटले जाते, तसेच दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जर जन्म बघितला तर 9 मे 1814ला झालेला आहे. कधी झाला आहे? 9 मे 1814. यांचा जन्मगाव जर बघितलं तर काय? गिरगाव. जसे आपण मगाशी बघितले की राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिलेली आहे, तसेच दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना कुठली पदवी मिळालेली आहे? राव बहादूर अशी त्यांना पदवी मिळालेली आहे. त्यानंतर आपण जर पुढे जाऊन बघितलं तर 1849ला मुंबई येथे त्यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे. कशाची स्थापना केलेली आहे? परमहंस सभेची स्थापना केलेली आहे.
जर आपण दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे जर साहित्य संपादन बघितले तर एक त्याचे आपल्याला 4-5 महत्त्वाचे साहित्य संपादन आहेत ते बघायचे आहेत. कुठले कुठले आहेत? पहिलं आहे मराठी भाषेचे व्याकरण. जे दादोबा पांडुरंग तर्खडकर आहे त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे सुरुवातीला लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणून ओळखले जाते, कारण का त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे धर्मविवेचन, तिसरं आहे विधेच्या लाभाविषयी, चौथा आहे यशोदा पांडुरंग आणि पाचवा आहे परमहंसिक ब्रह्मधर्म. असे 5 त्यांनी साहित्य लिहिलेले आहेत जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कोणकोणते? मराठी भाषेचे व्याकरण, दुसरं आहे धर्मविवेचन, तिसरं आहे विधेच्या लाभाविषयी, चौथा आहे यशोदा पांडुरंग आणि पाचवा आहे परमहंसिक ब्रह्मधर्म. अशी 5 साहित्य त्यांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊन बघूयात कोण आहेत? जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ यांचा जर कालखंड बघितला तर किती आहे तो? 1803 ते 1865 असा त्यांचा कालखंड आहे. जगन्नाथ शंकर शेठ यांचं जर आपण मूळ आडनाव जर बघितलं तर त्यांचं मूळ आडनाव आहे मुरकुटे. काय आहे? मुरकुटे. जगन्नाथ शंकर शेठ यांना जर आपण एक उपाधी बघितली तर ते काय आहे? आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून अशी त्यांना उपाधी आहे. काय आहे? आधुनिक मुंबईचे शिल्पकार. त्यांचा जन्म जर बघितला तर जन्म कधी झाला आहे? 10 फेब्रुवारी 1803ला त्यांचा जन्म झाला आहे. कधी झाला आहे? 10 फेब्रुवारी 1803. जन्मगाव कुठला आहे? मुंबई. त्यांचा जन्म कुठं झाला आहे? मुंबईला झाला आहे. त्यांना पदवी कुठली मिळाली? तर जस्टिस ऑफ द पीस. कुठली पदवी मिळाली? जस्टिस ऑफ द पीस. जस्टिस ऑफ द पीस ही कशा संबंधित पदवी आहे? तर शांतता पुरस्कार संदर्भात आहे. जस्टिस ऑफ द पीस कशाबद्दल? शांततेबद्दल त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. जर यांच्याबद्दल आपण अधिक माहिती अजून जर बघितली तर जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. कशाचे सदस्य होते? मुंबई महानगरपालिकेचे सदस्य. तसेच ते मुंबई प्रांत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. काय आहेत? मुंबई प्रांत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुद्धा. असे जगन्नाथ शंकर शेठ यांचं जर आपण शैक्षणिक कार्य जर बघितलं तर शैक्षणिक कार्य बघत असताना बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केलेली आहे. कशाची? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केलेली आहे? 1822ला केलेली आहे. 1822ला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना. त्यानंतर एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना. एल्फिन्स्टन हायस्कूलची स्थापना कधी केली? 2 वर्षांनी, म्हणजेच 1824ला. त्यानंतर जे रुग्णालयाची निर्मिती केलेली आहे त्यांनी 1845ला. त्यानंतर 1845लाच स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मुंबई येथे स्थापना केलेली आहे त्यांनी. 1845ला कुठल्या स्थापना केल्या त्यांनी? जे रुग्णालयाची निर्मिती आणि स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना, अशा 2 स्थापना त्यांनी केलेल्या आहेत. असे शैक्षणिक कार्य आहे त्यांचं. त्यानंतर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्याचाच एक दुसरा पार्ट आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल, तो अवश्य तुम्ही बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.